अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनातर्फे इतिहास अधिविभाग सभागृहात शोध होळकर शाहीचा या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ज्येष्ठ लेखिका विनया खपडेकर यांनी अहिल्यादेवी यांनी होळकरशाहीचा कारभार राणी म्हणून नव्हे तर विश्वस्त म्हणून सांभाळला असल्याचं सांगितलं. धार्मिक आणि सत्वशील राजकारणी म्हणून त्यांनी सर्वदूर लौकिक प्राप्त केला. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहारांच्या बाबतीतही त्या अत्यंत काटेकोर आणि चोख होत्या असं त्यांनी सांगितलं. अहिल्यादेवींचा कालखंड हा होळकरशाहीचा लौकिक वृद्धिंगत करणारा ठरला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी नेतृत्व विकास गुण आणि त्यांच्या जीवन कार्यातील विविध अलक्षित पैलू यांच्या अनुषंगानं अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचा संशोधकांनी अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाला डॉक्टर विनीता तेलंग, डॉक्टर देविदास पोटे, अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर मच्छिंद्र गोफणे, दत्तात्रय घोटुगडे, डॉक्टर अवनीश पाटील, डॉक्टर गोविंद कोळेकर, डॉक्टर नीलांबरी जगताप, डॉक्टर दत्तात्रय मचाले यांच्यासह मराठी, हिंदी, इतिहास, अर्थशास्त्र इत्यादी विषयांचे शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.